गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या 9 दिवसाच्या चैत्र नवरात्रीचा रामनवमी हा शेवटचा दिवस असतो. या 9 दिवसात शक्तीची उपासना केली जाते आणि नवमीला रामाच्या रूपाने त्या शक्तीचे फळ मिळते. या दिवशी उपवास करणे, रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे आणि श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप केल्याने मनाची शुद्धी होते आणि आंतरिक शांती लाभते. दुपारी 12 वाजता जन्म उत्सव मंदिरात, घराघरात दुपारी 12 वाजता श्रीरामाचा पाळणा गायला जातो आणि सुंटवडा प्रसाद म्हणून वाटला जातो. रामनवमीच्या दिवशी काही उपाय केल्यास आपणास जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील संपूर्ण अडथळे दूर होतात. ते उपाय कोणते आहेत जाणून घेऊया. जर तुम्हाला मुलबाळ होण्यास अडचणी येत असतील तर रामनवमीला लाल कपड्यात नारळ गुंडाळून सीतेला अर्पण करावे. नारळ अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हे नारळ तुम्हाला मंदिरातील सीतेला अर्पण करायचं आहे.